आणि ही ट्रीटमेंट करायच्या आधी आपल्याला काही ब्लड टेस्ट वगैरे करणं गरजेचं असतं का त्याच्या आधी? कोणत्याही ट्रीटमेंटच्या आधी हो, कारण आपण हे प्रोसिजर करतोय तर काही ब्लड टेस्ट किंवा काही प्री ऑपरेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन्स आपण करतो. आपण काय करतो की एकतर पूर्ण रक्ताची तपासणी करतो. रक्तामध्ये हिमोग्लोबिन व्यवस्थित आहे का, काही इन्फेक्शन तर नाही आहे, लिव्हर बरोबर आहे ना, किडनी बरोबर आहे, हे सगळं आपण टेस्ट करतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण ब्लडमध्ये जे विटॅमिन्स आहेत ते पण चेक करतो. म्हणजे B2, B6, B9, B12 हे विटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे वेगळे वेगळे भाग आहे जे मेंदू म्हणण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याच्या व्यतिरिक्त विटॅमिन डी आणि होमोसिस्टिन. आपण काही जेनेटिक टेस्टिंग पण करतो ज्याच्याने आपल्याला कळतं की जे B9, आता एक नवीन आपण रिसर्च करतोय त्याच्यात B9 जे विटॅमिन आहे किंवा फॉलिक ॲसिड म्हणतात त्याला, ते विटॅमिन आई जे आहे गर्भवती असताना भरपूर घेत असते आणि ते इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये किंवा निष्क्रिय फॉर्ममध्ये आपल्या जेवणामध्ये आपण जेव्हा घेतो किंवा विटॅमिन ॲज फॉलिक ॲसिड घेतो तर हे कधी कधी बाळाच्या शरीरामध्ये ते ॲक्टिवेट होत नाही, कारण काही जीन डिफेक्ट असतात. त्याला म्हणतात MTHFR जीन डिफेक्ट. MTHFR जीन आहे जे फॉलिक ॲसिड किंवा B9ला ॲक्टिवेट करतं, आपल्या शरीराचे जे पेशी आहेत त्यांना वापरण्यायोग्य करतं. पण ते जर नाही झालं तर हे जे फॉलिक ॲसिड आहे रक्तामध्ये जमा राहतं आणि त्याच्यामुळे मग पुढे जाऊन प्रॉब्लेम होतो आणि शरीराला जी गोष्ट ची गरज आहे, जे द्रव्याची गरज आहे ते मिळत नाही. म्हणून हे जीन टेस्टिंग केल्यानंतर आपण सप्लिमेंटेशन किंवा विटॅमिन त्या हिशोबाने देऊ शकतो. तर एक हे पण आपण चेक करतो आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण गट, म्हणजे हे मुलांमध्ये त्यांची जे पचनशक्ती आहे, त्यांची पचनक्रिया आहे, त्यांचे जे इंटेस्टाईन आहे, गट इश्यूज खूप जास्त असतात आणि ते गट इश्यू टेस्ट करण्यासाठी आपण एक खूप डिटेलचं स्टूल टेस्ट पण करतो. त्याला म्हणतात गट मायक्रोबायोम टेस्ट. हे झाले रक्ताचे तपासण्या आणि बेसिक टेस्ट. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे मी तुम्हाला सांगितलं MRI, ब्रेनचं स्कॅन करतो, पेट स्कॅन करतो, हे सगळ्या मुलांमध्ये केलं जातं. आणि EEG आपल्याला हे सांगतं की ब्रेनमध्ये इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी कशी आहे, की फिट येण्याची संभावना आहे का. काही काही मुलांमध्ये असतं, 25% मुलांमध्ये ऑटिझममध्ये असं बघितलं गेलंय की 16 वर्षाच्या आधी कधी फिट येऊ शकते. म्हणून दरवेळेस जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो ट्रीटमेंटसाठी आपण EEG नक्की करणार. तर हे सगळे टेस्ट कशासाठी आहे की हो काय प्रॉब्लेम व्हायला नको, काय प्रॉब्लेम असेल तर आपण आधीच चेक करायचं आणि ते प्रॉब्लेम असेल तर पहिले ते प्रॉब्लेमला आपण व्यवस्थित करून मग ट्रीटमेंट करायचं. आणि काही विटॅमिन डेफिशियन्सी असेल तर ट्रीटमेंटच्या वेळेस आपण औषधं सुरू करतो, काय कधी इंजेक्शनच्या माध्यमाने किंवा गोळी सिरपच्या माध्यमाने आपण ते विटॅमिनची जी प्रॉब्लेम आहे ते आपण पूर्ण करायचा प्रयत्न करतो.